नमस्कार. आशा की रसोईमध्ये आपलं स्वागत आहे. आपण आज बनवणार आहोत साबुदाण्याचे वडे. त्यासाठी काय काय साहित्य लागते ते आपण बघूया. हे साबू तांदूळ 200 ग्राम भिजवून घेतलेत. हे रात्री भिजत ठेवलेत आणि सकाळी हे बनवायला घेतलेत, म्हणजे चांगले भिजतात. तेल लागणार आपल्याला तळण्यासाठी. मीठ चवीनुसार. हे शेंगदाण्याचं कूट, शेंगदाणे भाजून मिक्सरला फिरवून घ्यायचे. हे उकडून 4 बटाटे, थोडासा जिरा पावडर किंचित, आणि हा मिरचीचा ठेचा आहे. फक्त मिरची आणि थोडंसं मीठ टाकून हे 4-5 मिरच्या ठेचून घेतलेले आहेत. आणि हे लाल तिखट मिरची पावडर आहे. ही आवडत असेल तर घ्यायची, नसेल आवडत तर नाही घ्यायची. आणि थोडंसं किंचित पाणी लागणार. आता आपण हे सगळं मिक्स करून घेऊया. शेंगदाण्याचं कूट आहे, पाऊण वाटी घेतले शेंगदाण्याचं कूट. थोडंसं मीठ टाकायचं चवीनुसार. हे जिरा पावडर, कारण जिरा पावडर चालते उपवासाला. आता बटाटे असं किसणीवरती असं बारीक करून घ्यायचे, मॅश करून घ्यायचे चांगले. हे असे राहिले तरी आपण नंतर हाताने चुरून घ्यायचे एकजीव करून. आता हे सगळे बटाटे असे मॅश करून घेते. आता बटाटे हे किसून घेतले उकडलेले. आता आपण गॅस पेटवूया. गॅस पेटवून कढई ठेवायची आणि तेल तापत ठेवूया आपण. गॅस पहिला फास्ट ठेवायचा. तेल तापलं ना की कमी करून घ्यायचं, कारण वडे आपले मध्यम आचेवरती तळायचे आहेत ना. आता मी हाताने चांगलं मॅश करून घेते, सगळं एकजीव करून घेते. आता हे चांगलं मी एकजीव मळून घेतले. भिजलेले साबू तांदूळ, बटाटे शिजवलेले, जेवढं तुम्हाला दाखवले होते वस्तू तेवढ्या सगळ्या चांगल्या अशा मिक्स करून घेतलेत. आता आपण याचे छोटे छोटे वडे करूया पाण्याचा हात लावून. जेवढ्या आकारात आपल्याला पाहिजे तसे करायचे. मोठे पाहिजे असले तर मोठे धरायचे गोळे जरा. असे करून घ्यायचे चपटे वडे. जास्त जाड धरायचे नाही, तर मग आतून तसेच राहतात कच्चे. तेल आपलं तापतच आलंय. असे 4-5 असे करून घ्यायचे आणि हलक्या हाताने हळूवार असे तेलात सोडायचे. अगदी अस्ती सोडायचे. गॅस मध्यम ठेवायचा, फास्ट ठेवायचा नाही, नाहीतर मग करपतात.
1-2 मिनिट झाली की मग हलवायचे जरा, नाही तर लगेच हलवले की मग तुटतात वडे तेलातच. थोड्या वेळाने जरा 1-2 मिनिटांनी पलटी मारून घेऊया. तोपर्यंत मी दुसरे वडे करून घेते. आता 2-3 मिनिट झाले, आपण पलटी करून घेऊया. असती अगदी असती पलटी करून घ्यायचे. हे पण असेच खरपूस भाजून द्यायचे, दुसऱ्या बाजूने पण मध्यम आचेवरती. असे चिकटलेले असले तरी असे तेलात सुटे होतात नंतर भाजत आले की. खरपूस भाजून घेऊया आपण. आता दोन्ही बाजूनी भाजलेच चांगले खरपूस वडे आपले साबुदाण्याचे. आपण काढून घेऊया. तेल चांगलं निथळून घ्यायचं. आता दुसरे सोडून घेते तयार केलेले. आपले साबुदाणा वडे तयार आहेत खाण्यासाठी. दह्याबरोबर, गोड दह्याबरोबर खायचे. दह्यात थोडंसं मीठ टाकायचं, साखर टाकायची आणि घुसळून घ्यायचं आणि हे वड्याबरोबर खायचं. खूप छान लागतं. असे आपले उपवासाचे तयार आहेत. करून बघा. आवडले तर व्हिडिओ लाईक करा माझा. धन्यवाद.